लाली आणि युगंधर गाडीतून जात असतात. तेवढेच जामकर समोर येतात आणि जो काय गोंधळ होतो. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, युगंधर प्रताप लालीला प्रपोज करतो, कारण तो कॉलेजपासून लालीवर प्रेम करत असतो. जेव्हा कॉलेज संपतं आणि लाली निघून जाते तेव्हा तो लालीचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न करतो, पण लालीच्या गावाकडचा पत्ता कुणालाही माहिती नसतो. आता लाली पण त्याला नवरीची गाणी सांगते आणि म्हणते त्याने मला खूप त्रास दिलाय आणि मला त्याला अद्दल घडवायची, पण कशी घडावी तेच कळत नाही. युगंधर प्रताप म्हणतो, मी आहे ना, माझी वकिली आपल्या जर कामी आली नाही तर काय उपयोगाची. आता मी असा लढतो ना, त्याला बाहेरच येऊ देत नाही. त्यावेळेस लाली स्माईल करते आणि मान हलवते, पण खरं तर लाली गोपाळा सोडवण्यासाठी युगंधर प्रतापकडे गेलेली असते. पण अचानक लाली बदलते आणि नवऱ्याला अद्दल घडवायची म्हणून त्याला सांगते. आता यामध्ये पण तिचा काही डाव असतो का हे काही सांगता येत नाही. युगंधर प्रताप त्याच्या रूममध्ये असतो आणि लालीच्या पैंजणाचा आवाज येतो. तो आता दार उघडतो तर लाली बाहेर उभी असते. तो विचारतो, ये ना आतमध्ये, काय झालं, काही हवं आहे का. लाली म्हणते, नाही म्हणजे विचारायचं होतं, काही कपडे आहेत का बदलायला. तो आत्ता तर नाही, पण उद्या जाऊ आणि खरेदी करू. दुसऱ्या दिवशी तो गाडीतून लालीला घेऊन जात असतो. लाली त्याला म्हणते, इकडून नको, त्या जामकरने पाहिलं ना सगळाच गोंधळ होईल. तो जामकर साहेब तेच का, इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. ती हो माहिती आहे का तुला. ते कोणाला माहिती नाही, खूप प्रामाणिक आणि सच्चा इन्स्पेक्टर आहे. श्रीमंत बिगडेल बापाच्या पोरांना कसं लाईनीवर आणायचं ना हे त्याला चांगलंच माहिती आहे. अशा बरेच केसेस आहे. इन्स्पेक्टर मार्तंड जामकरनी ते कोर्टात येऊच दिल्या नाही. ते लोकांचे तिकडेच इन्काउंटर केले आणि काहींना तर एवढं बेदम मारलं ना ते तसेच मेले. लाली म्हणते, हो, त्यांचा चांगलाच अनुभव आहे मला. तो माणूस सरकला ना काही पण करू शकतो. ते आता चाललेलेच असतात. तेवढ्यात जामकर त्यांच्या गाडीला आडवा येतो आणि बोट करून गाडी थांबवतो. लाली म्हणते, जामकर साहेब, आणि पटकन लपते. आता तर युगंधर प्रताप पण घाबरतो. जामकर बाजूने येतो आणि गाडीच्या खिडकीची काच वाजवतो. आता तर युगंधर प्रताप जास्तच घाबरतो आणि हळूच काच खाली करतो, पण त्याची काही बोलायची हिंमत होत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव जामकर बरोबर वाचतात आणि म्हणतात, हवेपर्यंत सोडता का. तो काही बोलायच्यातच जामकर म्हणतात, धन्यवाद, आलोच. लाली वरतोंड करून हळूच बघत असते. मनात म्हणते, ह्या जामकरला पण हीच गाडी मिळायची होती. ह्याने जर मला पाहिलं ना सगळंच संपलं. जामकर गाडीत बसतात आणि बोलायला लागतात, पण युगंधर प्रतापची बोलतीच बंद होते. जामकर म्हणतात, वकील, तुम्ही मोठे वकील आहात. आता ते बोलतच असतात. तेवढ्यात काहीतरी जाणीव होते. ते विचारतात, कुणी आहे का गाडीत. आता मात्र युगंधर आणि लालीच्या पायाखालची जमीनच सरकते. जामकर गाडीच्या आरशातून बघतात. तेवढ्यात लाली वर डोकत असते. त्याला बघून पटकन खाली लपते. जामकर म्हणतात, मागे आहे, मागे ती आहे. युगंधर आता शॉकून बघायला लागतो. त्याचे धाबेच जाणतात आणि तो म्हणतो, नाही, कुणीच नाही गाडीत. जामकर म्हणतात, खोटं खोटं. आणि अचानक म्हणतात, गंमत केली मी. अशी गंमत मी अधूनमधून करत असतो. आता खरं सांगा, गाडीत कोण आहे. जामकरच्या विचित्र स्वभावामुळे युगंधर गोंधळून जातो. झुंजार पत्रकार लालीची बातमी छापतो आणि सगळीकडे एकच गोंधळ सुरू होतो. देवीसिंग मनात विचार करतो, यवाने बातमी सगळीकडे पसरली असेल. आता त्या लालीला यावंच लागणार आणि एकदा की ती माझ्या हातात सापडली, मी तिला आता जिवंत नाही सोडणार. अरे यार, मी इथं कुठं फसलो. त्या जामकरसमोर न येण्याचा किती प्रयत्न केला आणि आलोच नसतो ना तर काहीच झालं नसतं, पण या लालीमुळे आलो. आता त्या जामकरच्या हातात एखादा क्ल्यू मिळाला ना तर तो सुतावरून स्वर्ग गाठेल. हे जे काही सगळं होतं ना त्या लालीमुळे. गोपाळच्या सांगण्यावरून फुलाबाई सगळ्यांवर आरोप करते. सुधा आणि रंजीला म्हणते, तुम्हाला इस्टेट मिळावं म्हणून तुम्ही माझ्या पोराला अडकवलं. आधी त्या लालीला मारलं आणि त्याच्या गुन्ह्याखाली माझ्या पोराला अडकवलं. आता तो अडकला की सगळी शेतीवाडी तुमचीच. सुद्या म्हणतो, मोठी आई, अगं काय बोलतेस, तुझ्या मनात तरी कसं आलं. रंजी म्हणते, फुलाताई बाई, असं काय आमच्या मनात नाही. आजी म्हणते, ही त्याच्याकडे गेली ना त्यानेच तिच्या मनात विष कालवलंय आणि सगळ्यामध्ये भांडण लावून दिलं. अरे मी सांगते, अजूनही वेळ गेली नाही. त्या मुडद्याला ना तिकडंच राहू द्या, त्याला जेलमधून सोडूच नका. पण फुलं काय ऐकत नसते आणि रडून रडून पुरता गोंधळ घालते. आता बघूया जामकरच्या हातामध्ये खरंच लाली लागते की नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.